येतोय, बोला ना. हा हा तुम्ही बिग बॉस साठी फॉर्म भरला होता ना, तुम्ही इंटरेस्टेड आहात म्हणून. हो हो. कलर्स मराठी मधून बोलतोय. तर 5 तारखेला इव्हेंट आहे, तर हा जस्ट एक कन्फर्मेशन कॉल होता. हा. तर तुम्ही आहात ना 5 तारखेला अवेलेबल? हो हो, आहे ना. हा, मुंबईमध्ये इव्हेंट होणार आहे. हा. तर मग मी तुम्हाला परत एकदा कॉल करीन. म्हणजे त्याच्यावरती आमच्या डिपार्टमेंटल हेड ज्या मॅडम आहेत, तर त्या बोलतील तुमच्या बरोबर. हो मग हो. कसं असेल इव्हेंट किंवा काय कशाबद्दल आहे त्याच्यासाठी जस्ट एक कन्फर्मेशन कॉल होता. तुमचं नाव कन्फर्मेशन. काही लोक म्हणे तुला झाडू मारायला घेतलं का बिग बॉस मध्ये, त्यांच्यासाठी हा कॉल आहे की कलर्स मराठी कडून ऑफिशियली कॉल कसा येतो आणि प्रोसिजर काय आहे, आणि हे 2 BHK जो फ्लॅट घेतलेला आहे तो कोणाच्या नावाने घेतलेला आहे, संपूर्ण रेकॉर्डिंग तुम्हाला आज ऐकायला भेटणार आहे. तर चला सुरू करूया. हे नेहमी रडते माहिती आहे का, लग्नात किती रडणार आहे काय माहिती. रडणार आहेस का लग्नात? हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. कशी आहे तुम्ही? आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. मी सुद्धा मस्त आणि मजेत आहे. तर हा व्हिडिओ आहे गेल्या गेल्या मंडेचा आहे. हा मंडेचा आहे. म्हणजे बघा आता मंडे येऊन गेला तरी पण व्हिडिओला या लेट पोस्ट करते, कारण कामामुळे आणि बिग बॉसच्या लय हवेत उडत होती मी, त्याच्यामुळं मी व्हिडिओ पोस्ट केले नाही. तर तुम्हाला माहिती आहे मंडेला सकाळी सकाळी गणेशजी जात असतात त्यांच्या ड्युटीवर. तर माझं ना म्हणजे बिग बॉसचा व्हिडिओ बघून भरपूर लोकांना जळण झाली. काही लोकांनी मला बेस्ट ऑफ लक केलं आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही बिग बॉस पूर्ण बघितला पण तुला काय तिथं झाडू मारायला घेतलं का, हे घेतलं का, ते घेतलं का. तर त्यांना मला सांगायचं आहे की माझी एवढी तरी अवकात होती की मी बिग बॉसच्या सेटपर्यंत पोहोचली. जे लोकांचं स्वप्न आहे की एक दिवसासाठी तरी आम्हाला बिग बॉसचं घर पाहायला भेटलं पाहिजे, तिथला सेट पाहायला भेटलं पाहिजे, तर त्यांना मला सांगणं आहे की तुमची जर ताकद आणि अवकात असेल ना तर तुम्ही फक्त मला तिथं जाऊन एखादी सेल्फी काढून आणून दाखवा. म्हणजे मी पण तुम्हाला मानणार की कसं आहे, बोलणं अगदी सोपी आहे, बोलायला पैसे लागत नाहीत. परंतु माझं कुठंतरी नशीब म्हणा किंवा काहीतरी हे म्हणा की मला कलर्स मराठीवाल्यांनी कॉल केला आणि त्यांनी मला अप्रोच केलेला आहे. त्यांचा व्हिडिओ शूट करा आणि त्यांच्या पेजला माझी ID म्हणजे जॉईन झालेली आहे. तुम्ही माझ्या इन्स्टाला बघू शकता की माझा व्हिडिओ तो 3 मिलियनवर गेलेला आहे बिग बॉसचा, जो मी शॉर्ट ब्लॉग टाकलेला आहे. असो तर इथं सकाळ झाली आणि सगळ्यात पहिले गणेशजीला जायचं होतं, तर गणेशजी गेलेले आहेत. त्याच्यानंतर स्वराच्या शाळेचा टायमिंग झालेला होता शाळेत सोडण्याचा, तर तिला मी आता शाळेत सोडायला जात आहे. जो आम्ही 2 BHK फ्लॅट बुक केलेला आहे त्याचं कारण मी सांगितलेलं आहे की आधीच्या घराचा सौदा कॅन्सल झाल्यामुळे मला अर्जंटली दुसरीकडे फ्लॅट बुक करावा लागला. त्याचं काम आता 10 महिने होईस्तोवर होणार आहे. तर तोपर्यंत आपण थोडे थोडे अजून पैसे साठवणार आहे. तर आताही इथं मी स्वराला घेऊन जात आहे शाळेमध्ये आणि आज मनीषाला पण गावाला जायचं होतं, कारण ती पण माझ्याकडेच होती, कारण तिच्या आईला तिला अक्कलकोटला घेऊन जायचं होते. तर या वर्षाची सुरुवातच स्वामींच्या दरबारात झालेली आहे, स्वामींच्या आशीर्वादाने झालेली आहे. त्याच्याचमुळे बघा ना किती छान झालेले की वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला बिग बॉसचं घर पाहायला भेटलेलं आहे. कलर्स मराठीसोबत आपल्याला कोलॅबरेशन करायला भेटलेलं आहे आणि त्यासोबतच आपल्याला बिग बॉससाठी व्हिडिओसुद्धा म्हणजे बनवायला भेटलेला आहे, बरोबर ना. तर सगळ्यात अगोदर गाडीमध्ये पेट्रोल टाकलेलं आहे. किती दिवस झाले पेट्रोल टाकलं नव्हतं. हे नेहमी रडते माहिती आहे का, लग्नात किती रडणार काय माहिती. रडणार आहेस का लग्नात? माहिती. चला मग आम्हाला लग्नात लवकर लवकर एन्जॉय करू दे. आणि यावर्षी मनीषाच्या लग्नाचे काय योग 100% आहेत. मनीषाचं लग्न आपण व्हायरल करूया एकदम. काय किती लग्न ते व्हायरल करणार आहे, सगळे इन्स्टा स्टार बोलावतो त्या लग्नात. ठीक आहे, चला रडू नको. हसत हसत येतं, हसत हसत जात जाय. जिंदगी में बहुत उथल पुथल होते दोस्त. तर मनीषा जेव्हा कधी जाते ना, ती जाताना भरपूर अशी रडत असते. त्याच्यामुळं कसं खूप वाईट वाटते, बिचारे राहते आणि जाताना नेहमी रडते. परंतु आपण होप करूया की तिचं लग्न लवकरात लवकर चांगल्या मुलाशी होऊ दे आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू येऊ दे. मग तिला चांगलं नव्हतं वाटत, तर मी तिला बोलली की स्वामी दरबारात जा आणि तिथं तुझ्या प्रश्नांचं उत्तर माग, नक्कीच तुला तिथं उत्तर भेटणार. तर मला मुंबईला जायचं होतं ना, त्याच्यामुळे मनीषा माझ्याकडे आली होती, म्हणजे स्वरा आणि स्वरासाठी थांबायला. तर खरंच ती खूप सपोर्टिव्ह आहे आणि माझ्यासाठी म्हणजे तुम्ही जीव की प्राण एवढंच मी सांगणार आहे. आणि माझ्या प्रत्येक संकटात ती ठामपणे उभी होती. एवढंच नाही, तिची हे पण तयारी होती, जर ताई तुम्ही बिग बॉसमध्ये जाणार ना तर मी 3 महिने तुमच्याकडे राहणार. म्हणजे 3 महिने मुलांची जबाबदारी ती घ्यायला तयार होती. जसा मला कॉल आला तसा तिने मला सांगितलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचं जर सिलेक्शन झालं ना तर मी 3 महिने तुमच्या मुलांची जबाबदारी घेणार,
तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही बिंदासपणे जायचं. तर ती आता निघाली होती तिच्या घरी. हॅपी राहा आता. मनीषा गेल्यानंतर माझे जे कामं होते ते मी आवरून घेतले. त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे शूट केले आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर मला ज्या मॅडम आहेत तर त्यांचा कॉल आला की पेमेंट करायचं आहे. तर म्हणजे तुमचा अकाउंट नंबर वगैरे जे आहे ना ते इनवॉईस असते ते आम्हाला भरावं लागते. तर इथं मी शांतपणे पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे टाकत होते, कारण की मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे माझं पेमेंट दुसऱ्या अकाउंटला गेलं होतं. आणि देवाची लीला म्हणा, मी 4 वाजताना गाडी चालवत असते. जर मी गाडी म्हणजे स्वराला सोडायला जात असते ना तर कदाचित तो कॉल माझ्याच्याने मिस झाला असता, कारण गाडी चालवताना तर आपण कॉल उचलू शकत नाही. परंतु इथं ना मी फॉर्म भरत होती आणि स्वरा नांदा लावत होती. मी तिला बोलली थांब 5 मिनिटं. येतोय, बोला ना. तुम्ही बिग बॉस साठी फॉर्म भरला होता ना, तुम्ही इंटरेस्टेड आहात म्हणून. हो हो. कलर्स मराठी मधून बोलतोय. तर 5 तारखेला इव्हेंट आहे, तर हा जस्ट एक कन्फर्मेशन कॉल होता. हा. तर तुम्ही आहात ना 5 तारखेला अवेलेबल? हो हो आहे ना. मुंबईमध्ये इव्हेंट होणार आहे. हा. तर मग मी तुम्हाला परत एकदा कॉल करीन. म्हणजे त्याच्यावरती आमच्या डिपार्टमेंटल हेड ज्या मॅडम आहेत तर त्या बोलतील तुमच्या बरोबर. हो मग हो. कसं असेल इव्हेंट किंवा काय कशाबद्दल आहे त्याच्यासाठी जस्ट एक कन्फर्मेशन कॉल होतात. तुमचं नाव कन्फर्मेशन साठी आपण कन्सिडर करतोय. ठीक आहे? ठीक आहे, थँक्यू सर. येस, ठीक आहे. फ्रेंड्स, मला कलर्स मराठीवरून कॉल आला. पिलू, जाणार का मी? सिलेक्ट होणार स्वरा? मला बघा कॉल आलेला आहे आता कलर्स मराठीवरून. हे बघा, अमित लड्डा सरांचा कॉल आला होता मला आणि मला पहिला विश्वासच बसला नाही. मम्मी कोणाला कॉल केला? जसा कॉल आला ना तेव्हा तसा मला भरपूर असा आनंद झाला होता की चला आपल्याला त्यांनी म्हणजे सिलेक्शनसाठी बोलावलं की काय बोलावलं असं मला वाटत होतं. परंतु त्यांनी नंतर सांगितलं की बाबा इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ वगैरे शूट करायचे आहे. परंतु जोपर्यंत तुम्ही इथं येत नाही, तुम्ही व्हिडिओ शूट करत नाही, तुम्ही अपलोड करत नाही, तोपर्यंत असं कोणाला म्हणजे दाखवायचं नाही की तुम्ही फक्त इथं ॲडसाठी आले होते किंवा प्रमोशनसाठी आले होते. आणि असं तुम्ही एक गुपित ठेवायचं. जसं बिग बॉस नाही का असं गुपित ठेवतं, सिक्रेट ठेवतं, तसं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही असं शूट करा की जसं की तुम्हीच इथं येत आहे. मग म्हटलं जाऊ द्या बाबा, आता आपल्याला शायनिंग मारायला भेटते तर का नाही मारायची. आणि डाऊन टू अर्थ मी कामं केलेले आहे. त्याच्यामुळे मला एकच सांगायचं आहे की इथं मला झाडू आणि पोछा मारायलाही ठेवलं. काय जर मला त्यांनी क्लिनिंगसाठी पण ठेवलं ना, किचन, संडास, बाथरूम, तुम्ही त्याच्यासाठी पण रेडी आणि तयार आहे. आणि घर बघा किती सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. खूपच खूपच सुंदर आहे. आणि म्हणजे इथून निघण्याची इच्छाच होत नाही. आणि भरपूर असे क्रिएटर आले होते आणि प्रत्येकजण आपापलं कंटेंट शूट करत होतं आणि वेगवेगळ्या टाईपमध्ये शूट करत होतं. परंतु माझं कंटेंट जे आहे ब्लॉगिंगचं त्या टाईपच मी शूट केलेलं आहे. एकही रील्स आम्ही दोघांनी सोबत शूट केली नाही. झालेलं असं की आमचं शूट करणारं कोणी सोबत नव्हतं, त्याच्यामुळे एकमेकांचं शूट आम्ही घेत होतो. आणि आजचा माझा तर संपूर्ण शूट आहे ना तो गणेशजीने घेतला होता. तर कसं आहे, नाव ठेवणे सोपे आहे, परंतु या स्टेजपर्यंत जाण्यासाठी सुद्धा खूप मेहनत करावी लागते. म्हणजे बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी, शूट करण्यासाठी सुद्धा मी काहीतरी मेहनत केली असेल. माझ्या प्रोफाईलमध्ये काहीतरी त्यांना दिसलं असेल, TRP दिसली असेल किंवा काहीतरी दिसलं असेल, म्हणूनच त्यांनी मला ओळखलं आणि तिथं बोलावून घेतलं. फक्त मला सांगायचं एकच आहे की कोणालाही कमी लेखू नका. नशिबाचा दरवाजा कधी उघडणार आणि कधी नशीब पालटणार ना, हे कधी कोणाचं सांगता येत नाही. एका दिवसात राजाचा भिकारी पण होतो आणि भिकारीचा राजा पण होतो. त्याच्यामुळे कर्म करत राहा. कोणावरही जळू नका, कोणाचीही बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नका. आपण जिथं आहोत तिथं व्यवस्थित आहे असं म्हणायचं आणि समोर जायचं. परंतु काही लोकांचं कसं असते ना, स्वतःचं ठेवतात झाकून आणि दुसऱ्याचं बघतात वाकून. त्याच्यामुळे अशा लोकांपासून तर मी सावध आणि सतर्क राहते. त्याच्यामुळे मोहिनी आजारीला भरपूर तुम्ही मागे ओढण्याचा, खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु मी व्यवस्थित होती, खरी होती. त्यामुळेच मी आज या घरापर्यंत पोहोचली. आणि देवाचा जर आशीर्वाद राहिला आणि
माझ्या सपोर्टदारांचा जर आशीर्वाद राहिला ना तर नक्कीच मी एक दिवस बिग बॉसमध्ये सुद्धा एंट्री घेणार असं मला माहिती आहे. कारण माझी स्वामी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, तर ही सुद्धा माझी इच्छा पूर्ण करतीलच, एवढं तर मी 100% तुम्हाला सांगते. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. त्यानंतर अजून एक अपडेट द्यायची आहे की भरपूर लोकांनी जेव्हा माझा फ्लॅटचा व्हिडिओ बघितला की मी 2 BHK फ्लॅट घेतला असं तसं, तर मला माझ्या शुभचिंतकाने एकच सांगितलं की ताई तू फ्लॅट घे, आम्ही नाही म्हणत नाही, परंतु तू प्लीज भाऊजी म्हणजे माझा नवरा 10 वेळा सोडून जातो येतो राहतो, त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की तू जो फ्लॅट आहे ना तो स्वतःच्या बेसवर घे, म्हणजे स्वतःच्या नावावर घे. तर मी तुम्हाला सांगते की तो फ्लॅट मी स्वतःच्या नावावरच घेतलेला आहे, कोणत्याही व्यक्तीच्या नावावर नाही घेतलेला आहे. फक्त माझ्या नवऱ्याला मी सोबत घेऊन गेली होती. तर रेकॉर्डिंग तर तुम्ही ऐकलीच आहे. रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर तर मी एवढी आनंदात होती की मी तुम्हाला शब्दात सांगू दे शकत नाही, ते तर तुम्ही बघितलंच असणार आहे. तर लवकरच, आता लवकर तर आपण जाऊ शकत नाही, आपण डायरेक्ट जाणार आहो 11 ते 12 महिन्यांनी न्यू फ्लॅटवर राहायला. आता जिथं तिथंच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर हा पण फ्लॅट खराब नाही आहे, परंतु इथं प्रॉब्लेम हा आहे की इथं ना एक तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे, दुसरं म्हणजे लिफ्ट नाही आहे आणि माझे पार्सल जाणे येणे दिवसभर चालू असते. मग 10 वेळा ते पिशवी सोडा, 10 वेळा वर घ्या, असंच ते कार्यक्रम दिवसभर चालू असते. तर हे कुठेतरी थांबण्यासाठी मी फ्लॅट घेतला होता, परंतु देवाला काही वेगळंच मंजूर होतं. काय मंजूर होतं ते मला माहिती नाही. तर चला लवकरच आपण नवीन ब्लॉगमध्ये अजून एक गुड न्यूज घेऊन भेटूया. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा, नाही तर डिसलाईक पण करू शकता. तर माझी लाईकी अजिबात न काढू नका. मी बिग बॉसच्या घरात झाडू पोछा पण करायला तयार आहे. मला बिग बॉसच्या घरात भेटणार झाडू पोछाची नोकरी. आणि जर मला तिथं टास्क असा भेटला ना की बाबा काय तुम्ही संडास बाथरूम साफ करा किंवा तुम्ही लादी साफ करा, तर मी हसत साफ करणार, मला कोणताच प्रॉब्लेम राहणार नाही. कारण डेली ब्लॉगमध्ये माझ्या तेच असते, झाडू पोछा करा, संडास बाथरूम स्वच्छ करा, पण त्याचे पण मी पैसे घेते, त्याच्यामुळे इट्स ओके. आणि बिग बॉसच्या घरात गेल्यावर पण आपल्याला डेलीला मंथली पैसे भेटतात, ते आपल्याला फुकट तिथं काम करायला लावत नाही. त्याच्यामुळे काम करण्याची लाज नसावी असं मला वाटते. बाकी तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.